नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी.एन. पाटील यूट्यूब चॅनल. या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओज पाहत असतात. आज आपण इयत्ता 12वीचे जे काही विद्यार्थी आहेत, ज्यांचा काल नुकताच रिझल्ट लागला आणि त्या रिझल्टमध्ये ते समाधानी नाहीत, अशा विद्यार्थ्यांना बोर्डाकडून उत्तरपत्रिका झेरॉक्स मागवण्याबाबतची जी काही सुविधा आहे ती बोर्डाने उपलब्ध करून दिलेली आहे. ती उत्तरपत्रिका मागवल्यानंतर तिला चेक करून आपण त्याचं रिव्हॅल्युएशन परत करू शकतो. परंतु ही उत्तरपत्रिका मागवायची कशी, ती ऑनलाईन पद्धतीने मागवण्याची सुविधा बोर्डाने उपलब्ध करून दिलेली आहे. ती मागवायची कशी त्याचा हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे आपल्याला घरूनच ही उत्तरपत्रिका मागवणं सोपं जाईल. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच भेट दिली असेल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होत जातील. तर बघूया मित्रांनो, बोर्डाने अशी एक प्रकटन दिलं. ज्या दिवशी निकालाचं प्रकटन जाहीर केलं त्या दिवशीच सांगितलं की उत्तरपत्रिका झेरॉक्स मागवण्याच्या संदर्भात दिनांक 3/5/2026 पासून बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर मग ती करायची कशी? आता आपण गुगलवर महाराष्ट्र स्टेट बोर्ड असं जे काही आहे ते टाकणार. त्याच्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. महाराष्ट्र स्टेट बोर्डची अधिकृत वेबसाईट आपल्याला दिसेल, त्याला क्लिक करायचं. त्याला क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला दिसेल. त्याच्यावर विद्यार्थी लॉग इन, स्टुडंट लॉग इनला क्लिक करणार आपण. त्या स्टुडंट लॉग इनला क्लिक केल्या गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्याच्यामध्ये गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत, पुस्तिकेचे पुनर्मूल्यांकन याच्यावर आपण क्लिक करणार. त्याच्यानंतर आता गुणांची पडताळणी HSC 10वी इकडचं आहे, हे 12वी आहे, याला आपण क्लिक करणार. याला क्लिक केल्यानंतर आपल्याला अगोदर अकाउंट तिथं क्रिएट करावं लागणार आहे, रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. कारण आपण आता आपलं ऑलरेडी रजिस्ट्रेशन तिथं नसणार, म्हणून रजिस्ट्रेशनला क्लिक करा. रजिस्ट्रेशनला क्लिक केल्या गेल्यानंतर आपला मोबाईल नंबर तो व्हेरीफाय करेल. मोबाईल नंबर टाका आणि सेंड व्हेरिफिकेशन कोड टाका. तुमच्या मोबाईलवर एक कोड येईल. तो कोड 5 मिनिटाच्या आत आपल्याला इथं टाकायचा आहे आणि इथं व्हेरीफाय नेक्स्ट म्हणायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशाच पद्धतीने मेल ID आपला टाकायचा आहे. सेंड व्हेरिफिकेशन कोड येईल. मेलवर तो कोड आल्यानंतर इथं आपल्याला कोड टाकायचा आहे आणि त्याला आपण व्हेरीफाय अँड नेक्स्ट करायचं आहे. म्हणजे आपण मोबाईल नंबर आणि आपला ईमेल हा व्हेरीफाय करणार, ज्याच्यामध्ये आपल्याला क्रिएट युअर पासवर्ड. आता आपल्याला पासवर्ड, आपला हा सीट नंबर इथं दिसेल, पासवर्ड क्रिएट करायचा आहे नवीन. तुम्हाला जो असेल तो, एक कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर्स, एखादा डिजिट आणि त्याच्यानंतर एखादं स्पेशल कॅरेक्टर, असं तुम्ही किमान 8 कॅरेक्टरचं पासवर्ड क्रिएट करा. तोच पासवर्ड खाली टाका कन्फर्म करण्यासाठी आणि क्रिएटला क्लिक करा. क्रिएटला क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन हॅज बीन सक्सेसफुली डन असं म्हणेल आणि तुमचं युजर नेम, व्हेरीफाईड ईमेल ID तुम्हाला इथं दिसेल. त्याच्यानंतर साइन इन म्हणा. साइन इन म्हटल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीची तुमची माहिती, सीट नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID तो दिसेल. याच्यामध्ये तुम्ही ॲड ॲड्रेस टाका. तुमच्याकडे असलेला तुम्ही नवीन क्रिएट केलेला जो काही पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून आणि तुम्ही हे तुमच्या युजर ID पासवर्ड टाकून तुम्ही नव्याने लॉग इन करतात. त्याच्यावर ॲड ॲड्रेस टाका. ॲड ॲड्रेस केल्यानंतर तुम्ही विदिन महाराष्ट्र तुम्ही महाराष्ट्रातले आहात, महाराष्ट्र टाका, क्लिक करा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे पिनकोड सहित. त्याला सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची माहिती समोर दिसेलच. नेम, सीट नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID, ॲड्रेस, हे सगळं इथं तुम्हाला दिसतंय. नेक्स्ट म्हणा. नेक्स्ट म्हटल्यानंतर इथं तुम्हाला आता व्हेरिफिकेशन करायचं, तुम्हाला पडताळणी करायची आहे. मग पडताळणीला तुम्ही क्लिक करणार. अप्लाय नावला क्लिक करणार. अप्लाय नावला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला आता त्याच्यात 2-3 प्रकार आहेत. व्हेरिफिकेशन विदाउट फोटोकॉपी. जर फक्त तुम्हाला त्या उत्तरपत्रिकेच्या फ्रंट पेजवरील गुणांची फक्त बेरीज नव्याने करून पाहिजे असेल
तर त्याच्यासाठी हा पहिला पर्याय आहे. म्हणजे त्याला फक्त एका विषयाला 50 रुपये फी आहे. दुसरा पर्याय आहे व्हेरिफिकेशन विथ फोटोकॉपी. तुम्हाला त्या उत्तरपत्रिकेची संपूर्ण फोटोकॉपी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी हा पर्याय आहे. त्याला एका पेपरला 400 रुपये आहेत. आणि हे तुम्ही मागवल्यानंतर मग हा पर्याय तुमच्या पुढे खुला होईल. हा नंतरचा भाग झाला रिव्हॅल्युएशन. फोटोकॉपी मागवल्यानंतर तुम्हाला खात्री पटत असेल, तुमचे मार्क वाढतील तर तुम्ही रिव्हॅल्युएशन कडे जातात. फोटोकॉपी मागवल्यानंतर तुमची खात्री पडली की आपले मार्क वाढणार नाहीत तर मग हा पर्याय आपल्याला पुढे त्या ठिकाणी काही करायची आवश्यकता राहत नाही. तर आता फोटोकॉपी मागवायची असेल तर आपण याला क्लिक करणार, व्हेरिफिकेशन विथ फोटोकॉपी. याला क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये त्यांनी म्हटले की एका पेपरसाठी 400 रुपये लागणार आहेत. आता आपण नेक्स्टला क्लिक करणार. नेक्स्टला क्लिक गेल्यानंतर इथं आपले सगळे सब्जेक्ट दिसतात, आपले मार्क दिसतात, ज्या विद्यार्थ्याची फोटोकॉपी मागवायची असेल त्या विद्यार्थ्याची. मग आता याच्यात तुम्हाला कोणत्या विषयाचे पेपर मागवायचे आहेत, फोटोकॉपी, उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी, त्याला फक्त क्लिक करत जायचं. तुम्ही जेवढे क्लिक करणार तुम्ही 6च्या 6 मागवू शकतात आणि तेवढी अमाऊंट इथं वाढत जाते. एका विषयाला केलं तर 400 रुपये, 2 विषयाला केलं तर 800 रुपये, 3 विषयाला केले तर 1200 रुपये या पटीने. त्याच्यानंतर इथं नेक्स्ट म्हणा. नेक्स्ट म्हटल्यानंतर आता बघा इथं या कलेक्ट फ्रॉम डिव्हिजन. तुम्ही स्वतः तिथं जाऊन बोर्डात जाऊन घेणार आहात का? तुम्हाला ऑनलाईन पाहिजे आहे का? किंवा तुम्हाला होम डिलिव्हरी पाहिजे आहे का स्पीड पोस्टने? तिघांपैकी योग्य तो पर्यायाला क्लिक करा. नंतर तुम्ही प्रोसीड टू पेमेंट, तिघ पर्यायाला क्लिक करू नका. इथं एकच पर्याय, तुम्ही नाशिकला किंवा पुण्याला किंवा तुमच्या विभागीय मंडळात जाऊन घेणार आहात का, तर इथं क्लिक करा. तुम्हाला ऑनलाईन ईमेल पाहिजे असेल तर तुम्ही इथं क्लिक करा आणि होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर इथं क्लिक करा. पुढे प्रोसीड टू पेमेंटला क्लिक करा. आता या ठिकाणी आपल्याला पेमेंट करायचं. आता या विद्यार्थ्याने कदाचित 2 विषयांची उत्तरपत्रिका मागवली असेल म्हणून याला 800 रुपये येत आहेत. इथं पे 800 रुपीज बोर्ड पेमेंट पोर्टलला तुम्ही गेलेला आहात. आता त्याच्यानंतर नेहमीच्या पद्धतीने आपण हे पैसे भरणार. कार्ड्स, UPI, नेट बँकिंग, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही पैसे भरतायत. तोपर्यंत त्या ठिकाणी इकडे अशा प्रकारे तुमच्या याला दिसेल. त्याच्यानंतर तुम्ही पैसे भरल्याची पावती अप्रुव्हलला पाठवलेला आहे. तुम्ही जे फोन पेने किंवा कशाने भरत असाल तर हे आता पैसे भरल्याची, पेड झाल्याची अशा प्रकारची तुमची स्लिप. आणि आता तुमची ही स्लिप पेमेंट सक्सेसफुल झालेला आहे. डाउनलोड PDF तुम्ही करू शकतात. तुमचा क्लायंट ट्रान्झॅक्शन ID, त्याच्यानंतर बँक ट्रान्झॅक्शन ID हे सगळं या ठिकाणी दिसतंय तुम्हाला. पेमेंट इन्फॉर्मेशन दिसतं आहे. तर या पद्धतीने तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मागवू शकतात आणि तो मेलला तुम्हाला आल्यानंतर मग तुम्हाला ते काही दिवसानंतर खात्री होईल. तर या पद्धतीने आपण पुढची प्रोसेस जी आहे, उत्तरपत्रिका आल्यानंतर तुम्ही ज्या शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकता आहात त्या शिक्षकांकडून ती चेक करून घ्यायची, प्राचार्यांचा सही शिक्का घ्यायचा, त्यांचा अभिप्राय घ्यायचा आणि तो अभिप्राय आणि आत्ता जे आपण पाहिलं होतं रुपये 300 भरून व्हेरिफिकेशनला आपण पाठवणार आणि मग ती उत्तरपत्रिका पुन्हा बोर्डात चेक होईल आणि जर समजा मार्क्स वाढले तर तुम्हाला तशा प्रकारचा मेल येईल की तुमचे मार्क्स वाढलेले आहेत. तुम्ही जुनं मार्कशीट जमा करा आणि नवीन मार्कशीट घेऊन जा, अशा प्रकारच्या सूचना येतील. तर त्यावेळेस आपल्याला त्या सूचनेचं पालन करणं बंधनकारक असतं. जर तुमचे मार्क वाढत नसतील तर तुम्हाला नो चेंज अशा प्रकारचा मेसेज हा येत असतो. तर या पद्धतीने तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पाहिजे तर तेवढे मार्क्स मिळालेले नाहीयेत, तर निश्चितच तुम्ही तुमची उत्तरपत्रिका मागवा आणि तुमच्या शिक्षकांकडून तपासून घ्या. तर या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा नवीन माहितीचे व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. तोपर्यंत थांबतो. थँक्यू.